आणि परमेश्वरा तो आयुष्यभर त्यांनी विश्वासूपणे पाळण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर, मदत कर आणि मार्गदर्शन कर. आजचा वाघ निश्चयाचा कार्यक्रम विशेष करून तो आशीर्वादित कर आणि ह्या ज्या भेटवस्तू त्या दोघांनी एकमेकांना आणलेल्या आहेत त्यांना त्यांच्यावर तो विशेष करून आशीर्वादित कर. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तो ऐक बापा. प्रीति सिंधुए पड़ी जाना देव बोले प्रेमे टाकी माझा सर्वकशी सर्व दुःखी ओझियानी कणती ऐकू जाते दिव्य लोकी प्रीती देते वसकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार देव खरा ममताळू अंत काही लागेना केवढा तो कणवाळू मानसाना करा की माझ्यावरी भार ती खरी अभागीती जी दयाच्या अंतरी तोच मानले नाही भीती मी दयासनावरी देव बोले प्रेमे टाकी माझ्यावरी उदासी भ्रांती सोडा त्याची वाणी ऐकूनी निष्ठा पूर्ण भाव ठेवूनी देव बोले प्रेमे बाबावरी टेकताना लेकरांना सुख पाशी राहताना हर्ष वाढतो अपार देव बोले प्रेमे टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी
उसमें आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, आनंदित हो। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना पूछो रहे। स्तुति प्रशंसा करे, उसको हम गाते रहे, चाहे जहाँ भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस। मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर ले। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। आरंभ करूया. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्याने आम्हास उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. आपण प्रार्थना करूया. ईश्वर पित्या, या सुंदर दुपारच्या वेळेस आम्ही सर्व तुझी उपकार स्तुती करतो, कारण परमेश्वरा या मंगल प्रसंगी आज हा संकेत आणि प्रज्ञा यांचा वाघ निश्चयाचा कार्यक्रम तू आशीर्वादित करणार आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, हे दोन तरुण ह्याद्वारे एकत्र येऊन त्यांचा विवाहाचा संकेत ते जाहीर करणार आहेत, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद. होऊ दे परमेश्वरा, या उभयतांच्याद्वारे भावी काळामध्ये तो त्यांचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी आणि गौरवासाठी करून घे, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तो ऐक बापा. आमेन. आपण परमेश्वराच्या उपकार स्तुतीसाठी गीत नंबर 381 येईल का? हर्ष वाटत या आनंदाच्या वेळेस आपण
वाटितो हर्ष वाटतो बहुधा हर्ष वाटतो हर्ष वाटतो बहुधा हर्ष वाटतो माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. समारंभ पार पाडण्यासाठी येथे जमलेलो आहोत. कुमार संकेत मनोरंजन गायकवाड हा पुरुष आणि कुमारिका नाट्य विनोद भालेराव ही स्त्री यावेळी एक संकल्प जाहीर करणार आहे. काय सांगितलेलं आहे त्यांचा आपला संकल्प. हा जो कार्यक्रम आहे याचे दोन हेतू आहेत. पहिला, भावी वधूवरांनी एकमेकाशी विवाहबद्ध होण्याचा त्यांचा मानस जाहीर करण्याची संधी मिळाली. दुसरा उद्देश हा आहे की एकमेकावरील विश्वास, प्रीती व आदर या नियोजित वधूवरांनी देवाच्या इच्छेप्रमाणे वाढण्यास व स्वतःला लग्न बंधनाने बांधून घेण्याच्या अगोदर आपल्या जीवनाची योग्य तयारी. जी मुलगी पसंत केलेली आहे प्रज्ञा विनोद भालेराव ती हीच आहे का? सगळ्यांना होय. हीच मुलगी तुम्ही तुमच्या मुलासाठी पसंत केलेली आहे. ठीक. सर्वांचा संकल्प वागनिश्चयाच्या द्वारे आपल्याला जाहीर करायचा आहे. त्यासाठी तुम्ही जो मुलगा किंवा वर निवडलेला आहे संकेत मनोरंजन गायकवाड तो हाच आहे का? तुम्हाला हा पसंत आहे? आई वडिलांनी दोघांच्या आई वडिलांनी आपल्या मुलासाठी आणि मुलांनी मुलीसाठी जी मुलगी पसंत केलेली आहे त्यांचा संकल्प त्यांनी इथे जाहीर केलेला आहे. आता कुमारी प्रज्ञा विनोद भालेराव या तरुणीबरोबर विवाह करण्याचा निश्चय तू केला आहे का? होय. मी कुमारी प्रज्ञा विनोद भालेराव हिच्याशी विवाह करण्याचा निश्चय केलेला आहे. संकेतराव आदरातिथ्य असतं. राव हे लावणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय मग आदर दिसत नाही. मग आरेकारीची भाषा होती. त्याच्यामुळं आपल्या भावी पतीला त्यांनी आदर द्यावा हा पवित्र शास्त्रामध्ये आधार आहे. त्याच्यामुळं आदराने नाव घेणं हे फार आवश्यक आहे. आणि एकमेकाचा मान सन्मान एकमेकाला देणं ही गरजेची अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळं मी इथं जे म्हटलो राव हे जरी त्या नावाला सुटेबल नसलं तरी आदरातिथ्य हे घेणं गरजेचं आहे. संकेतराव मनोरंजन गायकवाड यांच्याशी मी मी विवाह करण्याचा निश्चय केलेला आहे. आपण इथं पाहिलेलं आहे की साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये नियोजित वर वधूंनी आपली पसंती दिलेली आहे. त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा त्यांच्या मुलासाठी आणि मुलींनी मुलासाठी जी पसंती केलेली आहे ती योग्य आहे. ते आपल्या समोर
सांगण्यात आलेली आहे आणि तो निश्चय सुद्धा दोघांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतं. पवित्र शास्त्रातून विवाह आणि वागनिश्चय ह्या दोन्ही गोष्टीला परमेश्वराने मान्यता दिलेली आहे किंवा तो एक आशीर्वादित किंवा मंगल असा प्रसंग म्हणून पवित्र शास्त्रात सांगितलेला आहे. आम्ही पाहतो की उत्पत्तीचं पुस्तक याचा 24वा अध्याय आणि 1 ते 7 वचनं, त्याचप्रमाणे 42 ते 52 हे वचनं आपण पाहणार आहोत आणि त्याच्यावर थोड्या वेळ मनन करणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक याचा 24वा अध्याय 1 ते 7 वचनं. अब्राम आता वयोवृद्ध होऊन अगदी जराग्रस्त झाला. परमेश्वराने अब्रामाचे सर्व बाबतीत अभिष्ट केले होते. अब्रामाचा सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक म्हातारा सेवक होता. त्याला त्याने म्हटले, तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. मी तुला परमेश्वर, आकाश व पृथ्वी यांची शपथ घालून सांगतो की ज्या कनानी लोकात मी राहत आहे त्यांच्या कनानातली कोणी माझे मुलासाठी नवरी पाहू नकोस, तर माझ्या देशी माझ्या आप्तांकडे जा आणि तिथून माझा पुत्र इसाक याच्यासाठी नवरी आण. त्याचा सेवक त्याला म्हणाला, यदा कदाचित वधू मजबरोबर या देशात येण्यास कबूल झाली नाही तर ज्या देशातून तू आलास त्यात परत तुझ्या पुत्रास घेऊन जावे काय? तेव्हा अब्राम त्यास म्हणाला, खबरदार, माझ्या पुत्रास तिकडे न्यावायचे नाही. स्वर्गाच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की मी हा देश तुझ्या संततीला देईन, तो देव दूत पाठवून तो तुझ्या अग्रभागी चालेल आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी नवरी आण. त्याचप्रमाणे 42 पासून आपण, तेव्हा बोललो, माझा धनी अब्राहम याचा देव परमेश्वर, मी जो प्रवास केला आहे तो सफळ करणार असाल तर पहा, मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभा आहे. तर असे घडून येवो की पाणी भरण्यास जी मुलगी येईल तिला मी म्हणेल, मी तुझ्या उंटासही पाणी आणते. तू पी व मी तुझ्या उंटासही पाणी आणते. ही स्त्री परमेश्वराने माझ्या धनाच्या पुत्रासाठी नेमली आहे असे ठरव. माझ्या मनातल्या मनात हे बोलणे संपले नाही तोच रिबेका खांद्यावर घागर घेऊन तिथे आली आणि तिने विहिरीत उतरून पाणी भरले. मग तिला म्हणालो, मला थोडे पाणी भर. तिने लागलीच आपल्या हातावर घागर उतरून म्हटले, तू पी व तुझ्या उंटासही मी पाजते. तेव्हा मी पाणी प्यालो व तिने उंटासही पाणी पाजले. मग मी तिला विचारले, तू कोणाची कन्या? ती म्हणाली, नाहोरापासून मिल्केस झालेल्या बतुएलाची मी कन्या. तेव्हा मी तिच्या नाकात नथ व हातात बांगड्या घातल्या. मी मस्तक लावून परमेश्वराचे नमन केले आणि माझ्या धन्याच्या भावाची कन्या त्याच्या पुत्रासाठी न्यावी म्हणून याने मला नीट वाट दाखवली म्हणून मी त्याचे स्तवन केले. तर आता माझ्या धन्याशी स्नेहाचा व सत्याचा व्यवहार करणार असाल तर असे सांगा, नसलेस तसे सांगा, म्हणजे मी उजवी डावीची वाट धरीन. यावर रिबेका तुझ्या पुढे आहे, तिला घेऊन जा. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ती तुझ्या धन्याच्या पुत्राची बायको होऊ दे. अब्राहमाचा सेवक याने हे शब्द ऐकले तेव्हा भूमीपर्यंत लावून परमेश्वरास नमन केले. देवबाप वाचलेली वचनं आपल्यास आशीर्वादित करून त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळास. संमती आणि तरुण मुलामुलींची संमती असणं हे फार गरजेचं आहे. आजच्या जगामध्ये आम्ही पाहायला मिळतो आणि पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा हीच गोष्ट सांगितलेली आहे
की रिबेकाने इसाहाकाला पाहिलं नव्हतं, तरीही ती त्याच्या सेवकाबरोबर याला निघालेली आम्हाला पाहायला मिळते. आणि इसाहाकाच्या साखरपुड्याचा हा कार्यक्रम पवित्र शास्त्रामध्ये नोंदवलेला आम्हाला पाहायला मिळतं. अब्राम इथं सांगितलेले की अब्राम आता वयातीत झाला होता आणि त्यांनी आपला विश्वासू दास याला सांगितलं होतं की माझ्या आप्तांकडे जा. काय सांगितलं? माझ्या आप्तांकडे जा. आज आम्ही सुद्धा ज्या वेळेस आमच्या मुलाला मुलगी पाहतो किंवा आमच्या मुलीला मुलगा पाहतो, तर आम्ही मुंबईला जात नाही, तर आम्ही कुठे येतो? आमच्या गावाकडे येतो, बरोबर ना? आमच्या आप्तांकडे येतो की आमचं कुठं धागादोरा जोडतो का? आणि जितका धागादोरा जुळल तितका आम्हाला आनंद होतो की हा माझ्या आप्तातला आहे, हा माझ्या गावाकडचा आहे, हा माझ्या रक्ताचा आहे, हा माझ्या मुलीला व्यवस्थितरित्या सांभाळल याची खात्री आम्हाला होती. कधी होती? ज्या वेळेस आमच्या आप्तातला आम्हाला. आणि इथं अब्राहाम आपल्या सेवकाला सांगतो की शपथ घालून सांगतो की मी ज्या देशात राहत आहे, कनान देशात, त्यातली मुलगी तू बघू नकोस. बघा, पवित्र शास्त्रामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. अब्राहमानंतर अनुवादाच्या पुस्तकापर्यंत येऊसपर्यंत आणि परमेश्वराने गणनाच्या पुस्तकात मोशेला 10 आज्ञा निर्गमाच्या पुस्तकात दिल्या, ह्या गोष्टी अब्रामाच्या काळात नव्हत्या म्हणून सांगितलेलं आहे. पण मूर्तीपूजा होती आणि म्हणून आम्हाला पाहायला भेटतं की अनुवादाच्या पुस्तकाच्या 7व्या अध्यायामध्ये परमेश्वर मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना सांगतो की जो देश मी तुला देण्याचं ठरवलेलं आहे त्या देशात तू जाऊन राहशील, तर त्यांचे विधी आज्ञा नियम पाळू नकोस. ते तुझ्या मुलाला तुझ्या मुलीला बोलवतील आणि त्यांच्या देवतांची पूजा अर्चा करायला ते लावतील, तर ही गोष्ट तू लक्षात ठेव. आणि त्यावेळेस अब्राहमानं आपल्या सेवकाला सांगितलं की तू कनानातली आणू नकोस, शपथ खाऊन सांग तू मला, तर तू माझ्या आप्तांकडे जा आणि तिथूनच माझ्या मुलाला तू पत्नी किंवा बायको करून आण म्हणून सांगितलेलं आहे. आणि अनुवादाच्या पुस्तकात हीच गोष्ट सांगितली की तू त्यांच्या नादी लागून आपल्या मुलाबाळांना देऊ नको, कारण मी ईर्ष्यावान परमेश्वर आहे. मी माझं गौरव मूर्तीला कधीच देणार नाही. त्याच्यामुळं परमेश्वराने ज्या 10 आज्ञा दिल्यात त्यातल्या पहिल्या 3 आज्ञा त्या ह्याच दिलेल्या आहेत. तू आपल्यासाठी कोरी मूर्ती करू. आपल्या सेवकाला हीच गोष्ट सांगतो की तू जा आणि माझ्या आप्तांकडून माझ्या मुलासाठी तू मुलगी आण. विश्वास होता की ज्या परमेश्वराने देव त्याचा दूत तुझ्या पुढं पाठवून त्यांच्या मनाची तो तयारी करतो. हा विश्वास आणि हाच विश्वास आज या वागनिश्चयाच्या द्वारे तुम्ही दोघांमध्ये हा असणं गरजेचं आहे. मी कोणत्याही परिस्थितीत आहोत, जी आज आम्ही एकमेकांची निवड केलेली आहे ही परमेश्वराची इच्छा आहे. हे परमेश्वराने जुळून आणलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही एकमेकावर विश्वास ठेवा. त्या वचनातून जेवढा त्यांना बोध करता येईल तेवढा बोध करणं, परमेश्वराच्या वचनातून जे जे आशीर्वाद तुमच्यासाठी नेमून ठेवले ते सांगणं माझं कर्तव्य आहे. कारण तुमचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, परमेश्वराच्या सेवेमध्ये, परमेश्वराच्या विश्वासात तुमच्यामध्ये वाढावं हे सांगण्याचं माझं अर्थ कर्तव्य आहे. लोक म्हणतात तर हा जो वागनिश्चयाचा कार्यक्रम आहे हा पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. आणि जो आपला पिता अब्राहम
ह्याच्या मुलाच्या बाबतीत तो लिहून ठेवलेला आहे आणि शास्त्रभाग आमच्यासाठी लागू आहे. आणि म्हणून हा वाघ निश्चयाचा कार्यक्रम परमेश्वराने कशा पद्धतीने आशीर्वादित केला आणि जे जे विचार अब्राहमाचा सेवक होता त्याने आपल्या मनात केला तो त्याच्या पुढं कसा आला ह्या बाबतीत इथं सांगितलेलं आहे. तो नाहोरच्या गावाजवळ गेलेला असताना त्यांनी आपल्या मनात विचार केला की मी आता ह्या विहिरीपाशी उभा आहे आणि ह्या विहिरीपाशी उभा असताना जी मुलगी येईल त्यांनी आपल्या मनात विचार केला. परमेश्वरासमोर त्यांनी विचार केला आपल्या मनामध्ये की माझा जो धनी आहे याला परमेश्वराने आशीर्वादित केलेला आहे. सर्व गोष्टींनी धनसंपत्तीने त्याला आशीर्वादित केलेला आहे आणि परमेश्वर प्रत्येक वेळेस त्याच्या बरोबर आहे. तो परमेश्वर मला नीट वाट दाखवल असं माझ्या मालकानं मला सांगितलं. आणि ह्या सर्व गोष्टीवर विश्वास ठेवून त्या नाहोरच्या गावाजवळ तो आलेला असताना त्याने आपल्या मनात विचार केला की जी मुलगी येईल तिला मी म्हणेल की मला पाणी पाज आणि ती मुलगी मला पाणी पाजल आणि मलाच परत म्हणाल की मी तुमच्या उंटांनाही पाणी पाजते. हा विचार तो आपल्या मनात करत असताना आणि परमेश्वर त्याच्या मनातल्या गोष्टी ऐकत होता. आणि ज्या वेळेस रिबेका पाणी घेऊन विहिरीत उतरली आणि तिने घागर भरून वरती आणली. बायबल असं सांगतं की ती अतिशय सुंदर अशी मुलगी होती. आणि ज्या वेळेस ती विहिरीच्या परती आली तर हा सेवक तिच्याकडे धावत गेला आणि तिला म्हटलं मला पाणी पाज. तिने आपली खांद्यावरची घागर हातावर घेऊन त्याला पाणी पाजलं आणि पाणी पाजल्यावरती त्याला म्हणती की मी तुझ्या उंटासही पाणी पाजते. हा उंट अब्राहम आमचा आद्य पिता आहे आणि ख्रिस्त येशूमध्ये आम्ही अब्राहमाची संतान आहोत. तर ख्रिस्ती जीवनामध्ये ह्या पुढं तुम्ही विवाहानंतर वाटचाल करत असताना ख्रिस्तावर विश्वास ठेवून जीवन जगावं आणि एकमेकावर सुद्धा विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आज आम्ही उद्भवलेलं आम्हाला पाहायला मिळतं. म्हणून तुम्ही एकमेकावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण आमचा देव हा विश्वासणारा देव आहे. आणि मग त्यांनी हा विचार करत असताना आणि ती कष्टानं तिने उंटानं पाणी पाजलं. म्हणून सांगितलं आहे की सद्गुणी स्त्री कुणास प्राप्त होते. तर हे सद्गुण आमच्यामध्ये असले पाहिजे. वाढ व्हायला गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस ह्या गोष्टी आमच्या जीवनात घडतात परमेश्वर आमच्याबद्दल सांगतो ती उभयता परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालणारी होती. जसं लूक ऋषभवर्तमानामध्ये योहानाच्या आई वडिलांबद्दल सांगितलेलं आहे ती उभयता. तसं आपल्याबद्दल सुद्धा साक्ष असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आमचा एकमेकावरचा विश्वास आणि एकमेकावरची प्रीती कमी होता कामा नाही, जी आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये सांगितली. आणि आम्हाला पुढं पाहायला मिळतं जागा आहे तुमच्या उंटाला पुरेल एवढा पेंडा सुद्धा आहे. हे परमेश्वराच्या आशीर्वादाचं आम्हाला हे देव आम्हाला भरपूर प्रमाणात देतो. त्याचं आम्ही भरपूर प्रमाणात परमेश्वराच्या सेवेसाठी कार्य करणं. लाभा आणि त्या सर्वांनी या विवाहास मान्यता दिली. वडीलधाऱ्यांनी मान्यता दिली आणि तुम्ही दोघांनीही निश्चय केलेला आहे. आणि परमेश्वर या गोष्टी आपल्या सर्वांसाठी आणि नव्यानं वागनिश्चय होत असलेल्या संकेत आणि प्रज्ञा यांना परमेश्वराने आशीर्वादित करावं अशी आपण परमेश्वराच्या जवळ प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पित्या आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान महिमा देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया समजून आहे. परमेश्वरा या सुंदर दुपारच्या वेळेस
आम्ही तुझी स्तुती करतो. या वाघ संकेत निश्चित केलेला आहे आणि ह्या गोष्टीला त्यांच्या वडीलधाऱ्यांनी सुद्धा मान्यता दिलेली आहे. आणि परमेश्वरा, हे तू जुळून आणलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांच्या भावी काळामध्ये त्यांनी विश्वासू राहणं, एकमेकावर प्रीती करणं आणि तुझ्या वचनामध्ये वाढणं सांगितलेले आहे. त्याप्रमाणे त्यांचं भावी आयुष्य तू आशीर्वादित कर अशी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आणि परमेश्वरा, हा वाढ निश्चयाचा कार्यक्रम तू आशीर्वादित केला, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद. आमचा धन्य तारणारा परमेश्वर, याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक बाबा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. आता देवबापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, विशेष करून प्रज्ञा आणि संकेत याबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहतो. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली परमेश्वर पित्या, आज या वाघ निश्चयाच्या द्वारे परमेश्वरा ही तरुण एकत्र आलेले आहेत आणि परमेश्वरा भावी काळामध्ये ते विवाहाने बद्ध होत असताना तुझी प्रीती आणि ख्रिस्ताच्या वचनामध्ये त्यांची वाढ परमेश्वरा, आणि हा गोडवा त्यांच्या जीवनामध्ये कायमचा राहू दे अशी आम्ही तुझ्या चरणात आमचा धन्यतादार प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणतो. ऐक बाबा. ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज करे हो तेरी मर्जी. ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज करे हो तेरी मर्जी. संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए. संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए. तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है. तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है. पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मिली पापों से मुक्ति. क्रूस पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मिली पापों से मुक्ति. तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके न हमें अब कोई शक्ति. तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके न हमें अब कोई शक्ति. भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है. तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है. भरपूरी आनंद की भरपूरी, भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी.
संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि 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 यीशु में संतुष्टि भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी 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 आनंद की भरपूरी संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि 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 यीशु में संतुष्टि मेरा प्याला उमड़ उमड़ते भरे मेरा जीवन यीशु खुशी से भरे तेरे भवन में आनंद की भरपूरी है यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है तेरे भवन में आनंद की भरपूरी है ओ यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है तेरे भवन में आनंद की भरपूरी है यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है तेरे भवन में आनंद की भरपूरी है यीशु तू संग तो यीशु तू संग तो यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है
Big band.
पाहतो